नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत फोरटक्समध्ये 31 चेस्टमध्ये ब्लाऊज कटिंग. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने. दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची. तर उंची आपली शिवून 13 इंचाची, तर 1 इंच याच्यामध्ये जास्त घ्यायचं आहे. 1 इंचावर आपण मार्किंग केली. उंचीमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर शोल्डर आहे 5.25 इंच, 5.5 इंच, कारण छोटा गळा आहे पाठीमागचा. 5.5 आपण मोंड्यासाठी पण घेऊ, 5.5च. त्याच्यामध्ये 31चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. जो काही येईल 31चा दुसरा भाग आला जवळजवळ 15.5 आणि चौथा भाग आला जवळजवळ 8ला 2 लाईन कमी, 7.25 जरी घेतलं तरी चालते. 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायची. अर्धा इंच आपण मोंड्यासाठी खाली आले, थोडंसं पाठीमागं यायचं आहे. नंतर आपल्याला एक क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची. कंपल्सरी अर्धा इंच पाठीमागं या. आणि ज्यावेळेस आपण मोंड्यासाठी मार्किंग करतो तर 1.5 इंच आणि 1 इंचावर आपण लाईन आखून घ्यायची अशा पद्धतीने. आणि पाहू शकतात आपण याला मार्किंग केली एकदम गोल आकार. आता गळा किती घ्यायचा? गळा घ्यायचा 2.25 इंच. 2.25 इंच गळा घेतल्याच्या नंतर कंबर जेवढा आहे, बटनचा ब्लाऊज आहे हा सगळ्यात अगोदर, तर आपण अशा पद्धतीने पण कंबर घेऊ शकतो. जर आपल्याला अंदाज नाही आला 10 इंच आले तर खाली 9.5 इंचावर आपण एक मार्किंग करायची आणि 1.5 इंच आपण आतमध्ये 9.5 इथपर्यंत आलं, तिथून इकडं आतमध्ये आला 1.5 इंच. आता आपण याची कटिंग करू. सगळ्यात अगोदर आपण कटिंग करायच्या अगोदर आपण गळा टाकू. जेवढा कस्टमरचा आहे, आजींचा ब्लाऊज आहे अस्तरचा, तर 6.5 इंचाचा गळा आहे. 6 इंचाचा होऊन जाईल. बघू शकतात. आता पाठीमागचा भाग एकदम व्यवस्थित कट करायचा आहे. आज जसं की मी तुम्हाला ह्या ब्लाऊजमध्ये दाखवणार बाही पण कट कशी करायची. तर फुल व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. आता आपला हा पाठीमागचा भाग झाल्याच्या नंतर बरोबर आपल्याला ब्लाऊजचा हा पाठीमागचा भाग व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे एकदम परफेक्ट असा. आणि नंतर थोडंसं प्रेस करायचं आहे. सर्दी झाल्यामुळे आवाज थोडासा वेगळा येतो आहे. बघू शकतात. आता ही मार्किंग आपण एवढी नंतर उचलून घ्यायचं आहे. पाठीमागचा भाग, ही मार्किंग आपल्या लक्षात आली. ही पण लक्षात येते. पाठीमागचा मोंडा ते फ्रंट मोंड्यामध्ये अर्धा इंचाचा फरक झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण गळा घ्यायचा 2.25 इंचाचा. इथपासून 2.25. फ्रंट गळा घ्या 6.5 इंचाचा. 6 इंचाचा होऊन जाईल. आणि नंतर आपण 1.25 इंच उंचीमध्ये एक्स्ट्रा घेतोय. की त्याच्यानंतर 2.5 इंचावर आपल्याला हुक साईडने मार्किंग करायची आणि 2 इंच आपल्याला फिटिंग साईडने. त्याच्यानंतर आपण याला जोडून घ्यायचं आहे. आता आपल्याला 4.25 ह्या लाईनपासून टक्ससाठी जवळजवळ 3.5 इंचावर एक मार्किंग करायची. वरती 1 इंच एवढा. नंतर हा टक्स पॉईंट झाला. हा 2.5 इंचावर, याच्यातून याचा 2.5 इंचाचा फरक ठेवायचा. आणि हा आपला अशा पद्धतीने हा अंतर 1.5 इंचाचा, हे पण 1.5 इंचाचा, इथपासून एवढा 2.5 इंचाचा. अशा पद्धतीने आपला हा फोरटक्स ब्लाऊज एकदम व्यवस्थित कटिंग झाला आहे. आता आपण बाहीची पण कटिंग बघणार, तर व्हिडिओ पूर्णच बघा. एकदम परफेक्ट अशी कटिंग आणि फिटिंग येते ह्या ब्लाऊजची. बघू शकतात. कधी पण आपल्याला फ्रंटचा जो टक्स आहे हा आपल्याला 1 इंचाचा घ्यायचा आहे.
आता हे जे आपण लाईन आखून घेतली ते हुकलूक पट्टीसाठी योग्य आहे, म्हणजे काही अडचण नाही. जरी ते आपण कट नाही केले तरी तेवढं आपण शिलाई मार्जिंगसाठी सोडून द्यायचं आहे. हा झाला आपला 31 चेस्टमध्ये. 31-32ला हेच माप वापरलं तरी चालते. आता आपण 7.5 इंच मोंडा बसतोय, तर आपल्याला घडी कितीचे लागल आपण आधी 4 पदरमध्ये चेक करू. 7.5 मध्ये आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यायचे. 7.5 म्हटल्याच्या नंतर हे जवळजवळ अर्धाच इंच आठच होऊन जाईल. तर आपण काय करायचं आहे, जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये आपण ॲडजस्ट करू. तर त्याच्या अगोदर आपल्याला एक लाईन आखून घेऊ. ही लाईन झाली आपली एकसारखा येण्यासाठी आपण त्या उरलेला कपडा कट केला. आता कस्टमरची जेवढी बाही असेल त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे. अस्तरची बाही असेल तर 1 इंच जास्त घ्या आणि बिना अस्तरचे असेल तर त्याच्यामध्ये 1.5 इंच. आता ही अस्तरची बाही आहे 8.25 इंच. 8.25 इंच म्हटल्याच्या नंतर आपल्याला 9.25 इंच याला जास्त घ्यायचं आहे. बरोबर. आता पुढच्या बाजूने आपण 3 इंच खाली घेणार, बाही मोठी असल्यामुळं. आणि दंडघेर जेवढा आहे तेवढा आपण दंडघेर घेऊ. जवळजवळ 4.25 इंच दंडघेर, त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन. आता आपण याला आकार देऊन घ्यायची ह्या बाईला. आता उरलेला कपडा मी कशात कव्हर करणार, जे आपला ब्लाऊज पीस आहे त्याच्यामध्ये. बघू शकतात अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झाला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.